बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे. एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे. मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यामध्ये सक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे. भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही. स्थानिक स्वराज्य मोर्चाला परवानगीच मिळू नये अशा प्रकारे सदावर्ते मागणी करत आहेत. ताब्यात घ्यावं राष्ट्रकडनं असं देखील म्हणत आहेत. कसं पाहताय? यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचा असा कुठला हेतू नाही, असा कुठला विचारही डोक्यात नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे. अंतिमता निर्णय पोलीस घेतील, पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही. चर्चेला आम्ही तयार आहोत. गैरसमजाचे बळी पडू नका हा त्यांना सल्ला आहे. अहवाल तयार केला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती, पण आता ते पाठ फिरवतात असं समोर दिसतंय. नाही, मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 2022ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे. आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रालाही आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो. नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचं आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही. त्यामुळे तेही पळवाट काढतायत. आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे, हेही समजून घ्या, 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय. उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही. त्या 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत. तर संजय राऊत रोज अमित शहांवरती टीका करतात. आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदीचा जो काही हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्यानं ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि भाजपच्याच म्हणजे केंद्रातल्या नेतृत्वावर संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही. अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी. संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे. तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही. त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही, आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत. बेअक्कलपणाने विधान करणं
हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे. तर मुंबईतल्या राजकारणाचा मराठी हा सातत्यानं मुद्दा राहिलेला आहे. मराठी माणूस हा एक मुद्दा राहिलेला आहे. मुंबईतल्या राजकारणामध्ये मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे. आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळत आहेत. येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं होत होती. मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळत आहे. तर याचा फटका महायुतीवर असेल. कट्टर मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं. भाजपच्या भूमिका त्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही. राताराला राजकीय मुद्दा राजकीय पद्धतीने उत्तर देऊ. एकनाथ शिंदे शिष्टाई करतील का सरकारच्या वतीने राज ठाकरेंना भेटायला जातील? मला याची माहिती नाही. काल एक कार्यक्रम सर मुंबई मराठी पत्रकार संघात होता आणि त्यावेळेला अनिल देशमुखांनी एक आरोप केला की एका अभिनेत्रीशी संबंध जोडण्यावरून माझ्यावरती आरोप करण्यात आले. या सगळ्या चौकशी दरम्यान जेव्हा सीबीआयची आणि ईडीची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी हा एक खुलासा एक मोठा केला की भाजपच्या वतीनं माझ्यावरती एका अभिनेत्रीशी संबंध जोडून आरोप करण्यात आले होते. मला याची माहिती नाही आणि त्यामुळे माहिती विना बोलणं बरोबर नाही.